गाईज नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्व मजेत असले मी मजेत नाही. स्वागत तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. मी दीपिकाच लाईफमध्ये तुमची खूप खूप मोठं स्वागत करते. आणि आज आहे संडे, तर मस्त सकाळ झाली आहे आणि आंघोळ वगैरे झाली. म्हणजे आंघोळ मी लेट केली कारण सर्दी झाली मला, तर सर्दी जायचं नाव नाही. सकाळ सकाळी एवढं शिंका येतात, म्हटलं केस जायचं तर लेट आंघोळ करू. थोडीफार कामं झाली आहेत, थोडीफार बाकी आहेत. तर आणि हे गेले आज इडली बनवण्याचा प्लॅन आहे माझा. तर इडली चटणी आणि सांबार असं बनवणार मी तुझ्यासोबत पण शेअर करेल. चटणीची रेसिपी खास करून, कारण मी म्हणजे शॉर्टचा जो व्लॉग असतो त्याच्यामध्ये शेअर करेल. यामध्ये शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांबार वगैरे ते असं दाखवेल. आणि आज संडे आहे, तर विचार आहे कुठेतरी जाण्याचा, मंदिरात वगैरे तरी जाऊन येऊ. तर बघू. आणि हे बघा, बेडशीट वगैरे काढली, कपडे धुवायचे बाकी माझ्या. संडेची कामं आहे सर्व, संडेला चेंज वगैरे करते मी सर्व. पायदान मी कालच धुवून टाकून दिलेले, म्हटलं असं, कारण संडेला खूप कपडे जमतात. मग नंतर कंटाळा पण येतो, कारण संडेला आरामात चालू असतात कामं. आणि काम करत अख्खा दिवस जातो संडेला माझा, कारण संडे असला म्हणजे लेट उठायला होते, नाश्ता लेट, जेवण लेट, सर्व लेट चालू असते. आणि त्यात आपण हे सर्व असं काढून ठेवतो रिकामे कामं लेडीज लोकांची असतं संडेला, सर्व साफसफाई वगैरे असं. तर सर्व आता कपडे भिजवते मी, कपडे भिजवायचे बाकी माझे. आणि किचनमध्ये जर कपडे भिजवून मी जाईल स्वयंपाक करायला, कारण अजून इडलीचं पीठ आलं नाही आमचं. आणि यांना म्हटलं मी इडलीचं पीठ एक्स्ट्रा नाही, कारण सानूला डोसे पण खायचे आहेत. तर मस्त डोसे पण, डोसे माझे एवढे प्रॉपर बनतात आता, मला एवढे खुशी होते. कारण एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल तर जेव्हा ती येते तेव्हा त्याची खुशी वेगळीच असते. मस्त प्रॉपर असे डोसे येतात मला, जमतात म्हणजे. तर तेही मी तुम्हाला संध्याकाळी शेअर करेल. तर चला आजचं व्लॉग कंटिन्यू बघत राहा. असं प्लॅनिंग, अजून काहीच आमचं प्लॅनिंग नाही आज संडेचं काय, म्हणजे फक्त जस्ट विचार आहे कुठेतरी जावं, ते पण वेळ मिळाला तर, नाही तर मग काय नाही. बघू. सानू नाही तर हे आलं असेल, सानू गेलेली खेळायला. सानूची पण एक्झाम आहे, ओरल एक्झाम. कोणाला बघूया. हो हो हो, कुली आ गए, कुली आ गए. गव्हाचा कट्टा कशाचा आहे? तांदूळ का? गहूचा आणायचा होता का? गहू पण आणले. हे कोणता भाव भेटला? अनमोल की ते कोणता आहे? अनमोल नाही, मसुरी. मसुरी काय भाव दिला? 850 रुपये किलोचा. 850 भागिले 30 आहे का ते? 35 म्हटलेलं मी तुम्हाला. किती पडले? 28 ना, बरं पडलं मग. या काय वाटू दे, ट्युशनमधून आली ना डोली कुठली असं झोपतात. कुठं चाललं का? पोचा मारायचं म्हणून म्हटलं पुन्हा एकदा झाडू, कारण झाडू 10 वेळेस मारलं तर एक कमीच पडतो. सानू खेळायला की तिला बोलवलं मी आता 5 मिनिटापूर्वी, तर बोलते येते 5 मिनिट. कोणाच पत खेळते ती? ह्या बसेल रुद्र 7 नंबरला येते. चला जा ना, पप्पाला पिशवी वगैरे आणला बाजाराच्या, आणि यांना पाठवलेलं बाजारात. मी म्हटलं जा, मला कंटाळा येतो. लिस्ट बनवून दिली, घेऊन ये म्हटलं. आणि अगोदर काय व्हायचं, सामान वगैरे सांगायचे मी आणायला, जेव्हा आमचं नवीन नवीन लग्न झालेलं. नवीन लग्न नाही, सारी झाल्यानंतर. तर अजिबात कुठलीच वस्तू चांगली आणायची नाही. कांदे सांगितले तर कांदे छोटे मोठे खराब घेऊन यायचे. पण आता मी मस्त ट्रेन केलं आहे नवऱ्याला माझ्या, मस्त सर्व सामान घेऊन येतात. भाजी पण छान आणतात, सर्व वस्तू छान घेऊन येतात ते. म्हणून नवऱ्याला ट्रेन केलं की असं असते, ट्रेन केलं ना चांगलं, नवरा तर अशी वस्तू घेऊन येतात. मम्मा, हा आज संध्याकाळी मार्केटला जाऊ. कशाला? तिकडे सेल लागला खूप सारे कुर्ती. बरं. हा, अभ्यास करा पहिला, आता एक्झाम आहे ना. आणि साची सानू दोघांची एक्झाम चालू आहे. चालू आहे म्हणजे साचीची सुरू आहे, आणि एक ते पेपर आहे तिचा, तो पोस्टपोन होऊन आता 16 तारखेला. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं मालेगावला, आमच्या जेठाचं वर्ष श्रद्धे, पण आता तिथे पण कॅन्सल झालं आमचं जायचं, कारण उद्यापासून सानूची एक्झाम आहे. आणि साजीचा एक पेपर जो पोस्टपोन झालेला 10 तारखेचा, नेमकं 16 तारखेला आता तिची एक्झाम सुरू आहे. आणि एक पेपर तिचा जो आदल्या दिवशीचा होता 10 तारखेचा, तो पोस्टपोन होऊन 16 तारखेला आहे. आणि आमचा कार्यक्रम आहे तिकडे, तोही 16 तारखेचा, तर सर्व कॅन्सल. सो आता बघू. का काय थकले का? हो, दे पप्पाला पाणी दे. थांब, मी आता गरम करते खिचडी. आणि मस्त रात्रीची खिचडी आमच्या खानदेशी पद्धतीची केलेली साचीने आमच्या मस्त. ते त्यात गरम करू. आमच्याकडे मस्त खिचडी असते ना रात्रीची,
ती सर्वांना खूप आवडते. सानूलाही आवडते. सानू असं रात्री खिचडी खात नाही, पण सकाळी ती खिचडी खाते. आणि मस्त कडक फ्राय करायची तिला खायची, तर ती फ्राय करते मी. हे लोक मस्त सकाळ सकाळ जाऊन बाजार घेऊन आले. आता साचीला ट्युशनमधून घेतलं आणि डायरेक्ट गेले बाजारात. म्हटलं माझी कामं आवडतं, तोपर्यंत मी आंघोळ वगैरे करून घेतली. आणि बाकी काय आवडायचं ते आवडलं. म्हणजे पसरा मला जे कपडे धुवायला काढायचे असतात त्यालाच अर्धा पाऊण तास चालला जातो. काय धुवायचं काय नाही संडेचा. चहा पाहिजे का? चहा प्यायचा आहे? चहा पिणार आहे का? नको. खिचडी करत थांब 5 मिनिटं. 11:30ला नाश्ता. सानू मॅडम पण आली खेळून खेळून. काय दुखतं सानू? हो ग माझं बाळ खेळताना नव्हतं दुखत शोना. खेळताना पण दुखत होतं. इथं बघ मग 2 तास कशी खेळून आली? हां पिल्लू दुखत खेळलं. वा वा शानी हे शहर खेळून आली खाली. आणि मला सांगतात हे दुखतंय आणि ते दुखतंय. खेळताना काहीच दुखत नाही, पण घरी आल्यानंतर हे दुखतंय ते दुखतंय. खूप टाइमपास सुरू होतं. रेडीमेड मी आता म्हणजे घरी पीठ भिजवायचं बंदच केलं आहे. आणि हे इडलीचे पीठ रेडीमेड आणते. तेवढं तांदूळ भिजवायचे, डाळ भिजवायची, नंतर रिकामे कामं करण्यापेक्षा हे रेडीमेड पीठ आणते मी. असं हे आता 2 किलो आणलं आहे. त्याची मी इडली बनवली. सर्व याच्यात काढून घेते अगोदर. आणि हे बघा हे आज संडेला चहा ठेवत आहे. इडलीचं पीठ मी काढून घेतलं आहे. आता याच्यामध्ये हे 2 किलो इडलीचं पीठ जेव्हा आम्ही नाश्ता करायचं असतं आम्हाला तेव्हा 1 किलो. आता हे खोलाव 1 मिनटं. माझा हात पॅक एक द्या. एखाद्याने मोबाईल पकडला म्हणून खोलून द्या. तर जेव्हा नाश्ता करायचं असतं तेव्हा 1 किलो इडलीचं पीठ मागवतो आम्ही. आणि जेव्हा जेवण म्हणजे होलसेल पोटभर खायचं असतं तेव्हा 2 किलो मीठ टाकून घेतले मस्त. आणि आता हे मिक्स करून घेऊ आपण. यात तेल वगैरे काहीच टाकायचं. जेव्हा मी घरीचं पीठ बनवते ना, म्हणजे जेव्हा आपण घरी पीठ भिजवून हे करतो तेव्हा त्यात तेल पण टाकते मी. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याची पकड बेटा इकडे मोबाईल आहे माझा. मिक्स करून घेतलं कारण मीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे. आणि चला आता इडल्या लावून टाकते. आणि ही बघा इथे डाळ भिजत घातलेली मी अर्धा पाऊण तास झाला आहे. मसूर डाळ, मूग डाळ, तूर डाळ असं मिक्स 3 डाळी करून मी डाळ बनवत असते. म्हणजे रेग्युलर डाळ बनवते मी. तर 3 डाळ मिक्स करूनच बनवते मी. सिंगल तुळशी डाळ कधीच बनवत नाही. सर्व पौष्टिक जातं बरोबर पोटामध्ये. चहा रेडी बघा. आलीच मी बघा. पाणी गरम करायला ठेवलं मी इकडे. आणि तेल लावून घेऊ आपण प्लेट्सला. बघा आता इडली मी टाकून घेतली. कारण एखाद्याने मला जमत होतं म्हटलं पण टाक करून बघा सांडलं. एखादा मी पकडून दाखवतो मला. तर इडली तर भरून घेतली मी व्यवस्थित. आणि पाणी पण गरम झालं. तर ठेवून देऊ आपण 20 ते 25 मिनटं. मागे पसरा बघा. टेबलावरचा पसारा सर्व. मी पण नाश्ता करायला बसले म्हटलं करून घेते. आणि रात्रीची फोडणीची खिचडी गरम करून खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती कशातच नाही. आणि खाण्याची लोक जसं समजू शकतात. है ना सानू? साचू आमच्या जळगावला पण ऑलमोस्ट सर्वांच्या खिचडी असते संध्याकाळी. आणि ते नाश्त्याला उरलेली खिचडी खातात. सो गाईज हा व्लॉग मी इथेच एंड करते. ॲक्च्युली याचा पुढचा पार्ट आपण कंटिन्यू नंतर करूया. कारण मी काय केलं आहे यावेळेस जे मी नॅचरल बोललेली आहे ते सर्व राहू दिले. एडिट नाही केलं आहे. कारण मी दरवेळेस काय करते सर्व म्हणजे काट चुटकून आपण व्लॉग बनवतो. सो मी तसं नाही केलं आहे. मी म्हटलं राहू दे आपण जे नॅचरल बोलतो कन्व्हर्सेशन पाहिजे म्हणून म्हटलं जे बोलली मी ते राहू दिलं आहे सर्व. आणि इडलीची रेसिपी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेल मी. याला कंटिन्यू करेल. सो हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि नेक्स्ट पार्टी बघा. आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.